नमस्कार. कृषी मित्र ॲग्रीटेकच्या या ॲग्री टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बघूया गहू या पिकाबद्दलची संपूर्ण माहिती. सन 2023-24मध्ये महाराष्ट्रात सुमारे 7 लाख हेक्टर क्षेत्र हे गव्हाखाली होतं. तर विदर्भात 3 ते 4 लाख हेक्टर या क्षेत्रामध्ये गहू पीक घेतलं गेलं. त्यापासून विदर्भाला 3 ते 3.5 दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन मिळालं. विदर्भातील गव्हाची प्रति हेक्टरी उत्पादकता भारतातील गहू उत्पादकतेपेक्षा फार कमी, म्हणजेच 13.5 क्विंटल प्रति हेक्टर इतकी होती. याचं प्रमुख कारण म्हणजे काय, तर विदर्भातील उष्ण हवामान, त्याचप्रमाणे तापमानातील सतत आढळून येणारा जो बदल आहे आणि तापमानात होणारा चढ-उतार हा याच्यासाठी कारणीभूत ठरला. असं असलं तरी गव्हाचा सुधारित आणि शिफारस केलेल्या वाणांचा वापर जर आपण केला आणि योग्य लागवड तंत्रांचा त्या ठिकाणी अवलंब जर आपण केला तर गव्हाचं उत्पादन आपल्याला हमखास वाढलेलं दिसून येतं. आता लागवड तंत्र म्हणजे काय, किंवा गव्हासाठी एकदम उत्कृष्ट अशी कुठली जमीन असते किंवा कुठलं हवामान गहू या पिकासाठी एकदम चांगलं असतं, तर त्यासाठी बागायती जर आपला गव्हाची लागवड करायची असेल तर चांगला पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन याच्यासाठी निवडावी. थंडीचे जितके दिवस आहेत, म्हणजे जेवढे जास्त दिवस मिळतील आपल्याला तेवढे पीक वाढीस आपल्याला पोषक ठरू शकतात आणि त्याच्यामुळे काय उत्पादनात वाढ होते. गव्हाच्या अधिक अधिक उत्पादनाकरता आपल्याला थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणं आवश्यक आहे. म्हणजे जेवढी थंडीचे दिवस आपल्याला मिळतील तेवढा या पिकाला याचा फायदा होतो. पूर्व मशागत करताना काय म्हणजे काळजी घ्यावी, तर खरीप पीक आपण घेतलं की त्याच्यानंतर चांगली खोल एक नांगरणी करून घ्या आणि वखराच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्या आणि उताराला जे आहे ते आडवे सरे पाडून आपण गहू पेरणीसाठी जमीन तयार करून घ्यायची. आता उताराला आडवे सरे वगैरे करून व्यवस्थित खरीप पीक आपलं झालं की खोल एक नांगरणी करून ते जमीन आपण तयार करून घ्यायची आहे. आता याच्यापुढे भरखत देण्याचा जेव्हा वेळ येतो तर पेरणीपूर्वी आपण जेव्हा देतो तेव्हा जमिनीत हेक्टरी कमीत कमी 30 गाड्याच्या जवळपास 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेलं जे शेणखत आहे, कंपोस्ट खत, ते आपण त्या ठिकाणी टाकायला पाहिजे. आणि याच्यानंतर आपण जर विचार केला की आपल्याला कुठल्या प्रकारचं वाण यासाठी निवडायला पाहिजे, तर कोरडवाहू किंवा बागायती आणि वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी जे काही वाण आहेत ते कुठले, तर कोरडवाहूमध्ये जर आपण विचार केला तर AKDW शरद जे नावाने येतं, PDKVचं वाशिम, WSM 1472 जे आहे, MCS 1967, NI 5439, हे कोरडवाहूसाठी आपण वापरू शकतो. आणि मर्यादित जर ओळीत तुमच्याकडे अवेलेबल असेल तर PDKVचं वाशिम WMS 1472 त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि उशिरा पेरणी जर तुमची होत असेल आणि बागायती असेल तर PKVचं सरदार, AKW 4210, AKW 4627, HI 977 जे आहे किंवा पूर्णा जे आहे ते, हे आपण बागायतीसाठी उशिरा पेरणीसाठी पण वापरू शकतो. पेरणीची योग्य वेळेचा जर विचार केला तर कोरडवाहू गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्हायला पाहिजे. म्हणजे कोरडवाहू जर तुम्हाला पेरायचा असेल, गव्हाची पेरणी करायची असेल तर दुसरा आठवडा जो आहे ऑक्टोबरचा त्याच्यापर्यंत आपण पेरणी होऊन गेली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त उशीर करायला नको. आणि तेच जर तुमच्याकडे बागायती आणि ओलताची व्यवस्था जर असेल, वेळेवर पाणी वगैरे सगळं उपस्थित असेल तुमच्याकडे, तर नोव्हेंबरचा पहिला आठवडा पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता. आणि उशीर झाला तर 15 डिसेंबरपर्यंतही पेरणी केल्यानंतर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला बागायतीमधल्या उशिरा पेरणीच्या जे काही वाण आहे ते तुम्हाला तिथून निवडावं लागेल. आता किती प्रमाण लागतं बियाण्याचं ते आपण पाहू. तर कोरडवाहू पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 किलोपर्यंतचं बियाणं आपण वापरतो.
आणि बागायती जर वेळेवर पेरणीसाठी असलं तर 100 किलो प्रति हेक्टरी बागायती जे आहे ते बागायतीसाठी बियाणं लागतं. आणि कोरडवाहूसाठी 75 किलोपर्यंतचं प्रमाण आपण वापरतो. बीज प्रक्रिया करताना काय करायचं आहे तर थायरम किंवा व्हायटावॅक्स 75% पाण्यात मिसळणारी भुकटी जी आहे ते 2.5 ग्रॅम प्रति किलो घ्यायची आणि जीवाणू संवर्धन करून ते बीज प्रक्रिया करून घ्यावी. कोरडवाहू गव्हाची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा बघायचा आणि त्यानंतरच करायची आणि बियाणे ओलाव्यात पडेल याची काळजी घ्या. म्हणजे कोरडवाहू जरी असला तरी जमिनीत पुरेसा ओलावा आणि थंडी माती असली पाहिजे, तेव्हाच याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे बियाणे ओलाव्यात पडेल याची काळजी घेऊन पेरणी करावी. आणि बागायती पेरणीसाठी तर जमिनीत पुरेशी ओल करावीच लागेल. त्याच्यानंतर कोरडवाहू आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी ओढीत कमीत कमी 23 ते 25 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि उशिरा पेरणी असेल तर 2 ओळीत 15 ते 18 सेंटीमीटरचं अंतर ठेवावं. आणि गव्हाचं बियाणं पेरणीच्या वेळी 5 ते 6 सेंटीमीटरपेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या की 5 ते 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर बियाणं जाणार नाही याची काळजी घ्या, कारण ते मग आतमध्ये दबल्या जाईल आणि निघणार नाही. कोरडवाहूसाठी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी देऊन द्यायचं. बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलोपर्यंतचं नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश एवढ्या रासायनिक खताची मात्रा शिफारस केलेली आहे. माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार जे काही रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ते आपण रासायनिक खतामध्ये वापरायला हवी, त्या ठिकाणी वापरायला हवी. आता आपण बघू की अंतर्मशागत मध्ये काय करायचं आहे. तर पेरणीपासून 30 ते 40 दिवसाच्या आत तण दिसून येतं. ते लक्षात घेता आपण 1 ते 2 निंदण त्यामध्ये करून टाकायचे व्यवस्थित. आणि त्याचप्रमाणे 2,4-D या तणनाशकाची 1 किलो क्रियाशील मृद्रेवर 500 लिटर पाण्यात टाकून 25 ते 30 दिवसांनी फवारणी करून घ्यावी. आता ओलीत व्यवस्थापन करताना गव्हामध्ये काय तर मुख्य 4 ते 5 पाणी लागतात. जर व्यवस्थित पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे असेल तर 6 पाणी आपण गहू या पिकाला देणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात पहिली मुकुटमुळे फुटण्याची जी सुरुवात असते 18 ते 20 दिवसांनी, तर 18 ते 20 दिवसांनी पहिलं पाणी आपण द्यायला पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त फुटवे अवस्था म्हणजे 30 ते 35 दिवसा पेरणीनंतरचे दिवस जे असतात तेव्हा. त्यानंतर तिसरं पाणी कांडी धरण्याची जी उशिरावस्था असते 45 ते 50 दिवसानंतरची, त्यावेळेला एक पाणी द्यायचं. नंतर फुलोरावस्था 65 ते 70 दिवसांनी जे येते त्यावेळेस एक पाणी. आणि दाण्याची जी दुधाळ अवस्था असते, दाना भरताना जे आपण म्हणतो ते 80 ते 85 दिवस. आणि जी चिकाची अवस्था असते 95 ते 100 दिवस. असे एकूण 6 पाणी आपण गहू पिकाला बागायतीमध्ये पाणी उपलब्ध असताना करायचे आहे. तुमच्याकडे जर एकच ओलीत उपलब्ध असेल तर 40 ते 42 दिवसांनी पहिलं ओलीत एक देऊन द्यायचं आहे. 2 ओलीत उपलब्ध असतील तर पहिलं ओलीत 18 ते 20 दिवसांनी करून टाकायचं आणि दुसरं ओलीत 60 ते 65 दिवसांनी, म्हणजे जेव्हा फुलोर अवस्थेमध्ये येतं तेव्हा दुसरं ओलीत करायचं. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता 3 ओलीत जर तुम्ही करू शकत असाल तर जेव्हा मुकुटमुळे फुटण्याची सुरुवात होते 18 ते 20 दिवसांनी तेव्हा पहिलं ओलीत. त्याच्यानंतर कांडी धरण्याची जी अवस्था आहे 40 ते 42 दिवसानंतरची तेव्हा दुसरं ओलीत. आणि फुलोर अवस्था जेव्हा येते त्यावेळेस तिसरं ओलीत. असं एकूण 3 ओलीत तुम्ही करू शकता. त्यानंतर कापणी आणि मळणीची वेळ येते तेव्हा पीक पक्वताच कापणी करून टाकावी आणि व्यवस्थित गंजी लावून मळणी यंत्राने ते दाणे फुटणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी हार्वेस्टिंग त्याची करावी. आता गहू पिकावर
कुठल्या प्रकारची किडी आणि त्यांचं व्यवस्थापन काय करायचं किंवा रोग आणि त्यांचं व्यवस्थापन काय करायचं ते बघताना आपण विचार करू. तर किडीचा विचार केला तर खोडकिडा, मावा आणि काही ठिकाणी उंदरांचा त्रास जास्त असतो. तर हे तीनच याच्यामध्ये खोडकिडाच महत्त्वाचा आहे ज्यावर आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि मावा. तर खोडकिड्याचा प्रादुर्भाव उंबीवर असताना आढळून येतो. अळ्या म्हणजे रोपट्याच्या ज्या गाभा असतो त्यामध्ये शिरून ते पोखरतात आणि वरील भाग जो आहे तो वाळून जातो. त्यामध्ये काय आहे तर जे उन्हाळ्यात आपण नांगरणी करून घेतो तर ते उन्हाळ्यात चांगली जमीन तापू द्यावी आणि जेणेकरून त्यामुळे काय होतील किडींचे कोष जे आहे ते नष्ट होतील आणि पिकाची फेरपालट ही खूप महत्त्वाची आहे. माव्यामध्ये काय पिवळसर किंवा काळपट हिरव्या तिळाच्या दाण्याची जी कीड आहे ते याच्यावर दिसून येते आणि ही काय करते मावा तर पानाच्या खालच्या बाजूला राहून तिथून काय रस शोषण करतात. पानामधला रस जो आहे तो शोषून घेतात. त्यामुळे पानं पिवळसर रोगट बनून ते त्या ठिकाणी दिसून येतं. आता मावा काय करतो तर चिकट द्रव पदार्थ त्या पानावर सोडतो आणि त्यामुळे काय होते काळ्या कलरची बुरशी त्या पानावर वाढते आणि ते पाने काळी पडतात आणि त्या ठिकाणी जे फोटोसिंथेसिसची म्हणजे प्रकाश संश्लेषणची जे प्रक्रिया आहे ती बंद होऊन रोप मरून जातं. आता याचं नियंत्रण काय करायचं तर थायमिथक्झाम घ्यायचं 25% WG 10-15 ग्राम किंवा किनॉल फास घ्यायचा 25% 40 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून ती फवारणी करायची. आणि उंदीर मग काही ठिकाणी उंदराचं प्रमाण खूप आहे. तर उंदीर केव्हा तर जेव्हा गव्हाचे फुटवे येतात किंवा उंब्यावर येतात तेव्हा ते उंब्या खाण्यासाठी ते बिळातले उंदीर बाहेर येतात. त्यांचं म्हणजे बंदोबस्त करण्यासाठी आपण काय करायचं तर धान्याचा भरडा घ्यायचा. त्यात गोडं तेल टाकून ब्रोमेडिओलॉन 0.25% CB एकत्र मिसळून घ्यायचा आणि ते त्याचे जे हे आहे गोळी आहे ते प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्या जिवंत बीड जे आहे उंदराचं त्याच्यामध्ये टाकून द्यावं आणि याच्यामुळे आपण ते उंदराचं जे आहे ते बंदोबस्त करू शकतो. आणि रोग आणि त्यांचा व्यवस्थापनाचा विचार केला तर गहू या पिकावर तांबेरा, काजळी आणि करपा हे 3 मुख्य रोग जे आहे हे येतात. तर तांबेऱ्याचा विचार केला तर हा एक बुरशीजन्य रोग आहे. याच्यामुळे काय आहे पानांवर आणि खोडांवर आणि उंब्यांवर नारिंगी रंगाचे फोड दिसतात जे पुढं मॅच्युअर्ड होऊन काळे पडतात. याच्यामध्ये काय बुरशीचं बी असतं आणि त्याच्यामुळं ते जे आहे पानावर किंवा उंब्यांवर ते ठिपके दिसून येतात. आता काय करायचं तांबेऱ्याची जर लागण दिसली आपल्याला तर केंद्रीय म्हणजे तांबेऱ्याची लागण ज्यावेळेस दिसून येते तेव्हा लगेच मॅन्कोझेब 75% WP 20 ते 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याचा वापर करायचा किंवा बुरशीनाशकामध्ये कार्बॅक्झिम, थायरम आणि कार्बॅक्झिम आणि थायरम याचा वापर करायचा. आता काजळी किंवा कानी हा रोग याचा म्हणजे प्राथमिक याचा प्रसार जो आहे तो बियाण्याद्वारेच होतो. म्हणजे बियाणं जे आपण पेरणीसाठी वापरतो त्याच्यामध्ये आधीच हे येऊन जातं. तर यासाठी बियाण्याला जे आहे लावायच्या आधी जे आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो ते करून घ्यायला पाहिजे. आणि जर नंतर हा रोग दिसून आला तर याच्यामध्ये नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आपण. त्याच्यामध्ये कार्बॅक्झिन घ्यायचं 37.5%, थायरम 37.5% आणि DS 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रियाच्या वेळेस ते करायला पाहिजे. आता करपा रोग जर आला तर काय आपण करायला पाहिजे तर मॅन्कोझेब 75% WP 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करून घ्यावी. अशा पद्धतीनं गहू या पिकाचं संपूर्ण नियोजन कसं करायचं ते आपण आजच्या या आपल्या ऑडिओ पॉडकास्टमध्ये ऐकलेलं आहे. ऑडिओ पॉडकास्ट चांगली वाटली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.